कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उत्साह म्हणजे तर काय कमालीचाच आहे। खुश आहात सगळे? कोणापासून सुरुवात करूया? मालकीन बाई, तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे नाही का? अनुभव सांगा तुमचा। विमानात बसल्यानंतर हळूहळू विमान वर जाताना जरा घाबरल्यासारखं वाटलं आणि इथं आल्यानंतर जे आमचं स्वागत केलं ते पाहून तर खूपच आनंद झाला आणि मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलं। जी टीव्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल जी टीव्ही मराठीचे आम्ही आभारी आहोत। बरं मला सांगा, सगळ्यांपैकी विमानाची जास्त भीती कोणाला वाटली? ते जप पण करायला लागले। मी म्हणजे मुंबई पण पाहिली नव्हती, विमान कसं असतं ते पण पाहिलं नव्हतं आणि जेव्हा विमान असं वर हे जे व्हायला लागलं मला असं वाटलं काहीतरी वर जातं। मी हिला धरलं, एवढं टाईट धरलं म्हणजे माझं पण चक्कर येते, मला पण थोडं। मग 2-3 वेळे ती बघ धावत बघ मागे चाललं। मी बोलली डग नाही मागे चाललं, आपण पुढे। आणि मग नंतर भीती माझी कमी झाल्यानंतर मी तिला नंतर म्हटलं खालचं काय दिसू ना, मग छोट्या छोट्या बिल्डिंग दिसायला लागल्या। नानी भीती नाही वाटली? नाही काही नाही वाटत। बरं मला असं कळलं की अनेक काही किस्से घडले विमानामध्ये। जेव्हा विमान लँड झालं तेव्हा आजी विमानाला काय बोलल्या असतील? हो 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 हो। दादा जेव्हा आम्ही लँड झालो त्याच्यानंतर ते बॅगेचं असतं ना, बॅग्स येतात आपल्या त्या मशीनमध्ये, तर त्यांना वाटलं आपल्याला बसायचं त्याच्यावर। बरं खिडकीतून खाली बघण्याची हिंमत कोणी कोणी केली? तुम्ही केली? एअरप्लेन मध्ये बसायला मला भावच नाही दिला, ते बाहेरच बघत होते। बाहेरच बघत होतो आम्ही। जे घर बघित पडत होते ते बघून जरा बरं वाटत होतं। खूप बिल्डिंगी मोठ्या असल्या तरी त्या छोट्या छोट्या दिसतात, छोट्या वाटत होतं खाली। आणि एअरपोर्ट बघितल्यानंतर म्हणजे कसं असं वाटलंच नाही की असा एअरपोर्ट असेल, एवढी विमानं असतात। जेव्हा पहिलं पाऊल तुम्ही मुंबईत ठेवलं विमानातून बाहेर आल्यानंतर, जेव्हा आजूबाजूला बघत असताना मुंबई कशी वाटली? खूप छान वाटतं हे सगळं बघून, आम्ही पहिल्यांदाच बघितलंय। इथं म्हणजे मुंगीसारखी माणसं, गाड्या भरपूर, तिकडे बघावं गाडी, तिकडे बघावं गाडी, उंच उंच इमारती। आणि नवीन आल्यानंतर आम्हाला कळलं ना नक्की हे काय बरं नानी, तू हॉटेलमध्ये आल्याला काय केलं जरा सांगशील? संस्कृती काय केलं सांग? आणि हॉटेलमध्ये आल्या तिने मिश्री घातली। नानी खरं सांग, तिकडे लावली। सूळ भरायला कुठे गेलीस? इथे? कोण सांगितलं तुला मिश्री घालायला येण्याच्या वेळी? आता काय मी बोलतो? आता एवढ्या 5 स्टार हॉटेलमध्ये येऊन तू मिश्री घालतेस, मग काय बोलायला जमेल ना तुला? गावात जेव्हा आपल्या पाहुणे येतात, आपल्या घरात पाहुणे येतात, पहिल्यांदा त्यांना काय देतात जरा सांगाल? कोण सांगेल? पहिल्यांदा आपण पाहुण्यांचं पायावर पाणी घालून पूजन करतो। पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना गूळ आणि शेंगदाणा गुळ आणि शेंगदाणे देतो आपण। तसंच इथे शहरात आल्यानंतर इकडची पद्धत काय माहिती तुम्हाला? वेलकम ड्रिंक देतात। स्वागतासाठी तयार केलेलं पेय, त्याला वेलकम ड्रिंक म्हणतात। हा ना रे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।